आज आपण एका आय-सीचा अभ्यास करणार आहे. तो आय-सी आहे आय-सी 555 टायमर आय-सी. हा आय-सी असा दिसतो. अर्थात या आय-सीची पिन संरचना आपण प्रथम पाहूया. या 555 आय-सीला 8 पिन्स असतात. हा DIP पॅकेजमध्ये उपलब्ध आहे. त्या पिनांची नावं पाहू. पिन क्रमांक 1 ग्राउंड, पिन क्रमांक 2 ट्रिगर, पिन क्रमांक 3 आउटपुट, पिन क्रमांक 4 रीसेट, पिन क्रमांक 5 कंट्रोल व्होल्टेज, पिन क्रमांक 6 थ्रेशोल्ड, पिन क्रमांक 7 डिस्चार्ज आणि पिन क्रमांक 8 पॉवर सप्लाय. हा आय-सी 555 टायमर आय-सी आहे. या आय-सीचा आपण अंतर्गत रचनेचा अभ्यास करणार आहोत. आता याची अंतर्गत रचना अतिशय महत्त्वाची आहे. या अंतर्गत रचनेमध्ये जे विभाग आहेत त्या सर्व विभागांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला असं दिसतं की आय-सी 555 मध्ये जे मेन घटक आहेत त्या घटकांची नावं मी तुम्हाला आता सांगतो. आता इकडं पहा, या आय-सी 555 मध्ये हे जे 3 रोध आहेत, या 3 रोधाचं पहिलं मंडळ आपल्याला किंवा पहिला विभाग इथं आपल्याला दिसेल. आता या विभागाचं नाव आहे व्होल्टेज विभाजक मंडळ. याच्यानंतर आपण दुसऱ्या विभागाकडे जाऊया. याच्यामध्ये कंपॅरेटर विभाग असतो. याच्यामध्ये 2 कंपॅरेटर्स असतात, इथे दिसतात. नंतर तिसरा विभाग आहे RS फ्लिप फ्लॉप. त्याच्यानंतर आपण पुढं जायचं आहे. याच्यामध्ये 2 घटक आहेत. एक आहे डिस्चार्ज ट्रान्झिस्टर आणि आउटपुट मंडळ. अर्थात या आय-सी 555च्या 8 पिन्स अंतर्गतरित्या या सर्व घटकांना जोडलेले असतात. या सर्व घटकांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. थोडक्यात आय-सी 555 मध्ये व्होल्टेज विभाजक मंडळ, कंपॅरेटर, RS फ्लिप फ्लॉप, डिस्चार्ज ट्रान्झिस्टर आणि आउटपुट विभाग हे विभाग असतात. यामध्ये मी पहिल्यांदा तुमच्यासमोर व्होल्टेज विभाजक मंडळाचं विवेचन करणार आहे. आता डायग्राममध्ये पहा, या आय-सी 555 मध्ये 3 रोधांचं व्होल्टेज विभाजक मंडळ असतं. आता 3 रोधामध्ये एक साम्य पहा, हे तिन्ही रोध किमतीनं 5 किलो ओहमचे आहेत. अर्थात त्याचं नाव आपल्याला असं दिसतं की या आय-सी 555ला या रोधाच्या किमतीवरून त्याचा क्रमांक दिलेला आहे. आता हे 3 रोध सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी आपण 3 रोध सिरीजमध्ये जोडतो आणि त्याला आपण सप्लाय देतो, त्यावेळी हे 3 रोध व्होल्टेज विभागण्याचं कार्य करतात. अर्थात 3 रोधामध्ये आपल्याला 2 व्होल्टेज लेवल मिळतील. आता एकूण दिलेल्या व्होल्टेजपैकी एक व्होल्टेज लेवल VCC भागिले 3 किंवा त्याला 1/3 VCC असं म्हटलं जातं. या दिलेल्या व्होल्टेजचा तिसरा भाग 1/3 VCC व्होल्टेज आपल्याला इथे मिळतो. लक्षात ठेवा, व्होल्टेज विभाजक मंडळापासून एक व्होल्टेज लेवल आपल्याला मिळाली, ती आहे VCC भागिले 3 किंवा 1/3 VCC. त्याच्यानंतर आपल्याला एक दुसरी व्होल्टेज लेवल मिळते, ती आहे 2 VCC भागिले 3 किंवा त्याला 2/3 VCC असं म्हटलं जातं. एकंदरीत आकृतीवरून आपल्याला असं दिसतं की हे व्होल्टेज विभाजक मंडळ आपल्याला 2 व्होल्टेज लेवल देतं, ज्याला आपण 2 संदर्भ व्होल्टेज लेवल्स असं म्हणतो. एवढंच काम या व्होल्टेज विभाजक मंडळाचं आहे. याच्यानंतर आपण अतिशय महत्त्वाच्या आणि पुढच्या विभागाकडे जाऊया. आता याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह विभागामध्ये 2 कंपॅरेटर्स असतात. त्यातला पहिला कंपॅरेटर आपण पाहू. तो कंपॅरेटर पहा, थ्रेशोल्ड कंपॅरेटर. आपल्याला इथं 8 पिनापैकी एका पिनचं नाव आपल्याला इथं दिसतं, थ्रेशोल्ड. अर्थात अंदाज येतो की थ्रेशोल्ड पिन इथं कुठंतरी वापरली गेलेली. आकृतीमध्ये पाहू आपण. हा कंपॅरेटरचा सिम्बॉल आहे. या सिम्बॉलवरती मी विवेचन करणार आहे. आता याला थ्रेशोल्ड कंपॅरेटर का म्हणायचं,
तर आता आपल्याला जे व्होल्टेज लेवल मिळाल्या त्यातली 2/3 VCC व्होल्टेज लेवल आपण कंपॅरेटरच्या इन्व्हर्टिंग पिनला दिलेली आहे आणि थ्रेशोल्ड पिन ही आपण नॉन इन्व्हर्टिंग टोकाला जोडलेली आहे. आता थ्रेशोल्ड पिनला काय जाणार आहे तर बाहेरून व्होल्टेज इथं इनपुट म्हणून जाईल. हे बाहेरून येणारं व्होल्टेज आपण नॉन इन्व्हर्टिंग पिनला दिलंय आणि 2/3 VCC लेवल व्होल्टेज विभाजक मंडळापासून आलेली ही आपण इन्व्हर्टिंग पिनला दिलंय आणि याचं आउटपुट जे आहे ते आपण आर इनपुट म्हणून RS फ्लिप फ्लॉपला देणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. आता थोडक्यात हा कंपॅरेटर काय करतो त्याच्या नावातच आहे, कंपॅरेटर कंपेअर करतो म्हणजे काय करतो, तुलना करतो. आता हा तुलना कोणामध्ये करणार आहे तर हा थ्रेशोल्ड कंपॅरेटर थ्रेशोल्ड पिनचं व्होल्टेज आणि 2/3 VCC व्होल्टेज या दोघांमध्ये तुलना करतो. आता त्याचं आउटपुट आर जे असेल त्याच्यामध्ये बदल होणार आहे. आता या दोघांमध्ये तुलना केल्यानंतर आर ची किंमत लॉजिक 1 होईल किंवा लॉजिक 0 होईल. अर्थात इथं आपल्याला असं दिसतं की जेव्हा थ्रेशोल्ड पिनचं व्होल्टेज जास्त असेल तर आर ची किंमत लॉजिक 1 मिळते. इथं लिहिले बघा, जेव्हा थ्रेशोल्ड व्होल्टेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2/3 VCC लेवल तेव्हा आर हा 1 असतो. आता जर थ्रेशोल्ड व्होल्टेज कमी झालं तर आरची किंमत 0 होते. अर्थात इथं आपल्याला असं दिसतं की कंपॅरेटर मार्फत आर लॉजिक 1 किंवा लॉजिक 0 ठेवला जातो. आर लॉजिक 1 असणं आणि आर लॉजिक 0 असणं हे सर्वस्वी या दोन व्होल्टेज लेवलवरती अवलंबून आहे. अर्थात थोडक्यात कंपॅरेटर हा वजाबाकी करतो. थ्रेशोल्ड पिनचं व्होल्टेज मधून 2/3 VCC व्होल्टेज वजा करतो आणि ही वजाबाकी जर 0 आली तर आर लॉजिक 1 असतो आणि ही वजाबाकी धन आली तर आर लॉजिक 1 असतो आणि ही वजाबाकी निगेटिव्ह आली तर आर 0 असतो. अतिशय सोप्या भाषेमध्ये हे आपल्यासमोर मी ठेवलेलं आहे. आता आपण दुसऱ्या कंपॅरेटरवर जाऊया. या कंपॅरेटरचं नाव आहे ट्रिगर कंपॅरेटर. अर्थात हा कंपॅरेटर आपली दुसरी व्होल्टेज लेवल 1/3 VCC लेवल आणि ट्रिगर पिन पासून आलेले व्होल्टेज याच्यामध्ये तुलना करण्याचं काम करतो. आता इथं बघा काय झाले, 1/3 VCC लेवल इथं मात्र नॉन इन्व्हर्टिंग पिनला दिलंय आणि ट्रिगर पिनचं येणारं व्होल्टेज हे आपण इन्व्हर्टिंग पिनला दिलंय आणि याचं आउटपुट आपण फ्लिप फ्लॉपला यस इनपुट म्हणून देणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं पहा, इथं सुद्धा हा वजाबाकी करतो. मगाचंच टेक्निक, जर ही वजाबाकी 0 आली तर S इज इक्वल टू 1, ही वजाबाकी धन आली तर S इज इक्वल टू 1 आणि ही वजाबाकी ऋण आली तर S इज इक्वल टू 0. आता आपण वाचूया, जेव्हा ट्रिगर व्होल्टेज हे VCC भागिले 3 पेक्षा जास्त असेल किंवा बरोबरीच असेल तेव्हा S इज इक्वल टू 0. ट्रिगर व्होल्टेज हे VCC भागिले 3 पेक्षा कमी असेल तेव्हा S इज इक्वल टू 1 असतं. अशा पद्धतीनं S ची किंमत 0 असणं आणि 1 असणं हे या दोन व्होल्टेजवरती अवलंबून असतं. आता याच्यानंतर आपण पुढे जायचं. अतिशय महत्त्वाचा विभाग, व्होल्टेज विभाजक मंडळापासून आलेल्या संदर्भ व्होल्टेज लेवल आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि ट्रिगर व्होल्टेज याच्यामध्ये तुलना करून आपल्याला काय मिळालं, आपल्याला आर आउटपुट मिळालं आणि एस आउटपुट मिळालं. हे आर आणि एस आउटपुट कंपॅरेटर पासूनचं ते आपण पुढच्या विभागाला देतोय. हा विभाग कुठला आहे पहा, RS फ्लिप फ्लॉप. आता RS फ्लिप फ्लॉप आपण 11 मध्ये पाहिलेला आहे. आता हा फ्लिप फ्लॉप काय करतो तर त्याला दोन इनपुट आर आणि एस घेतो आणि त्याच्यापासून दोन आउटपुट लेवल देतो, Q आणि Q बार. आता हे दोन आउटपुट लेवल एकमेकाच्या विरुद्ध असतात. आता पहा काय होतंय तर आर आणि एसच्या स्थितीनुसार Q आणि Q बार मध्ये बदल होतो. आता इथं पहा काय झालं, जेव्हा आर आणि एस दोघंही 0 असतील तर त्यामध्ये नो चेंज, दोघांमध्ये नो चेंज म्हणजे काय तर कॉमेट इथं आहे पूर्वीची स्थिती. याचा अर्थ
दोघंही शून्य असतील तर पूर्वीची स्थितीमध्ये बदल केला जात नाही, ती आहे तशी ठेवली जाते, त्याला म्हणतात बदल नाही. अर्थात पूर्वी फ्लिपफ्लॉप सेट असेल तर तो सेटच राहतो, पूर्वी फ्लिपफ्लॉप रिसेट असेल तर तो रिसेटच राहतो. याच्यानंतर आपण पुढे जाऊ. आर हा शून्य असेल आणि एस इक्वल टू 1 असेल तर मात्र क्यू 1 मिळतो, क्यू बार 0 मिळतो, फ्लिपफ्लॉप सेट होतो. याच्यानंतर आर 1 असेल, एस 0 असेल तर क्यू 0 मिळतो, क्यू बार 1 मिळतो, याला आपण फ्लिपफ्लॉप रिसेट होतं असं म्हणतो. याच्यानंतर ही आर 1 ची कंडिशन जी आहे ती इथं अवॉइड केली जाते, टाळली जाते. आता या पूर्ण टेबलमध्ये आपल्याला ह्या 3 कंडिशनचा विचार करून या आर एस फ्लिपफ्लॉपची कार्यपद्धती पाहावी लागेल. आर एस फ्लिपफ्लॉपमध्ये आर आणि एस इनपुट सोबत एक क्लिअर इनपुट नावाचं इनपुट असतं. याच्या साह्यानं फ्लिपफ्लॉप हा डायरेक्ट रिसेट केला जातो, त्याचं आउटपुट 0 केलं जातं. अर्थात IC 555 मध्ये ही पिन रिसेट पिन म्हणून वापरतो. जर आपल्याला फ्लिपफ्लॉप रिसेट करायचा नसेल तर ही पिन प्लस VCC ला जोडली जाते आणि फ्लिपफ्लॉपला डायरेक्ट रिसेट करण्यासाठी ही पिन आपण ग्राउंडला जोडतात. तर याच्यानंतर आपण या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट जे आपण पुढच्या विभागाला देणार ते विभाग कोणते तर एक आहे डिस्चार्ज ट्रान्झिस्टर आणि दुसरा आहे आउटपुट मंडळ. या फ्लिपफ्लॉपचं क्यू बार आउटपुट हे या डिस्चार्ज ट्रान्झिस्टरच्या बेसला दिलं जातं. या क्यू बारनुसार हा ट्रान्झिस्टर ऑन ऑफ होतो. या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला बाहेरून कपॅसिटर जोडला जातो आणि हा कपॅसिटर याच्या मार्फत डिस्चार्ज होत असतो, म्हणून याला डिस्चार्ज ट्रान्झिस्टर असं म्हटलं जातं. जर क्यू बार लॉजिक 1 असेल तर हा ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि कपॅसिटर त्याच्यातून डिस्चार्ज होतो. जर हा क्यू बार लॉजिक 0 असेल तर हा ट्रान्झिस्टर सुरू होत नाही, कपॅसिटर याच्यातून डिस्चार्ज होत नाही. त्याच पद्धतीनं हे क्यू बार आउटपुट मंडळाला दिलं जातं. आउटपुट मंडळाचं कार्य करंट वाढवण्याचं असतं. अर्थात या IC पासून आउटपुटला त्या प्रमाणात जास्त करंट मिळत नाहीये. जर आपण हे आउटपुट मंडळ वापरलं तर आपल्याला 200 मिली अँपिअर पर्यंत हा आउटपुट करंट मिळतो. परिणामी या ICच्या आउटपुटला आपण LED ज्याला 15 ते 20 मिली अँपिअर करंट लागतो तसेच रिले सुद्धा आपण जोडू शकतो. यानंतर IC 555 मधील सर्व विभाग एकत्र जोडून आपण 555 ची फलनिक आकृती पाहूया. यामध्ये पहिला विभाग आपण पाहिलेला आहे तो आहे व्होल्टेज विभाजक मंडळ. याच्यामध्ये 3 रेजिस्टर असतात हे आपल्याला माहितीच आहे. याच्यामध्ये या रोधाच्या एका टोकाला प्लस VCC सप्लाय दिला जातो, 8 नंबर पिन ज्याला आपण म्हणतो. याच्यानंतर दुसरा टोक जे आहे ते आपण ग्राउंडला जोडतो, ही आपल्या ICची 1 नंबर पिन आहे. याच्यानंतर या नेटवर्क पासून आपल्याला 2 व्होल्टेज लेवल मिळतात. त्यातली पहिली लेवल आहे 2/3 VCC लेवल, याच्यानंतर दुसरी लेवल आहे 1/3 VCC लेवल. याच्यानंतर आपण ह्या लेवल्स कंपॅरेटरसाठी वापरतो. आता इथं जो कंपॅरेटर आलेला आहे तो आहे थ्रीशोल्ड कंपॅरेटर. थ्रीशोल्ड कंपॅरेटरला 2 पिन असतात, एक नॉन इन्व्हर्टिंग आणि इन्व्हर्टिंग पिन. यातली नॉन इन्व्हर्टिंग पिन आपण थ्रीशोल्ड पिन म्हणून वापरतो, पिन क्रमांक 6. त्याच पद्धतीनं इन्व्हर्टिंग पिन ही आपण 2/3 VCC लेवलला जोडतो. त्याच्यानंतर दुसरा कंपॅरेटर येतोय तो आहे ट्रिगर कंपॅरेटर. या कंपॅरेटरची इन्व्हर्टिंग पिन जी आहे ती आपण ट्रिगर पिन म्हणून वापरतो, पिन क्रमांक 2, आणि 1/3 VCC लेवलला आपण नॉन इन्व्हर्टिंग पिन जोडतो. याच्यानंतर आपण थ्रेशोल्ड कंपॅरेटरच्या 2/3 VCC लेवल पासून एक पिन बाहेर काढतोय, तिचं नाव आहे कंट्रोल व्होल्टेज, पिन क्रमांक 5. याच्यानंतर आपण या 2 कंपॅरेटरचे आउटपुट आपण या RS फ्लिपफ्लॉपला देतोय. RS फ्लिपफ्लॉपमध्ये थ्रेशोल्ड कंपॅरेटरचं आउटपुट हे R म्हणून आपण या फ्लिपफ्लॉपला जोडतोय आणि ट्रिगर कंपॅरेटरचं आउटपुट हे आपण S इनपुटला जोडतोय. याच्यानंतर या फ्लिपफ्लॉप पासून आपण एक क्लिअर पिन जी आहे ती आपण रिसेट पिन म्हणून बाहेर काढतोय, जी आहे रिसेट पिन क्रमांक 4. याच्यानंतर आपण या फ्लिपफ्लॉपचं क्यू बार आउटपुट जे आहे ते आउटपुट विभागाला देतोय आणि ही आउटपुट पिन क्रमांक आपली 3 इथं आपण आपल्याला दिसते. याच्यानंतर हेच क्यू बार आउटपुट आपण ट्रान्झिस्टरला देतो, जो डिस्चार्ज ट्रान्झिस्टर इथं दिसतोय आपल्याला. त्या डिस्चार्ज ट्रान्झिस्टरच्या बेसला आपण क्यू बार आउटपुट जोडतोय आणि शेवटी या डिस्चार्ज ट्रान्झिस्टरचा कलेक्टर हा आपण डिस्चार्ज पिन म्हणून इथं आपण आपल्याला इथं दिसतो, पिन क्रमांक 7. अशा पद्धतीने हे सर्व घटक बंदिस्त केलेले असतात आणि हा IC 555 तयार होतो.